सर्वांना नमस्कार. हॅलो, स्वागत आहे आपलं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. चला तर आजचा एपिसोड सुरू करू. राणी रोहितवर खूप चिडली होती, त्याला आणि मेघनाला स्टाफ रूममध्ये बघून. मग रोहित गाडी घेऊन रिक्षा स्टँडवर गेला आणि तिला म्हणाला, का आलीस? थांबायचं ना माझ्यासाठी, मी सोडतो की तुला. त्याला वाटलं आता राणीचा राग गेला असेल, कारण मेघनासमोर सगळं क्लिअर झालं आहे. आणि राणी रागात म्हणाली, काही गरज नाही. रोहित म्हणाला, तुझा राग अजूनही गेला नाही का? राणी म्हणाली, का जाईल माझा राग? तुम्ही खूपच पराक्रमाची गोष्ट केली ना, आणि मला राग तरी काय येतोय कुणास ठाऊक. सर, मला तुमचा अजिबात राग येत नाही, तुम्ही खूप चांगले आहात, आता माझा पिछा सोडा. आता रोहितला राग आला. तो खाली उतरला आणि तिच्या हाताला पकडून स्वतःच्या दिशेने ओढत म्हणाला, काय चाललंय तुझं? किती नखरे करशील? आता तुझ्यासमोर सगळं क्लिअर केलं आहे ना? आणि राणी म्हणाली, नाही, तुम्ही काहीच क्लिअर नाही केलं. तुम्ही मला उल्लू बनवलं, कारण मी लहान आहे ना, आणि तुम्हाला तुमच्या वयाची साथीदार हवी. सर, तुम्ही खूप दुटप्पी वागता. रोहित पुन्हा वैतागून म्हणाला, आता काय राहिले अजून आणखीन तुझ्यासमोर सिद्ध करायचं? का अशी करतेस? हे बघ राणी, आता मी थकलोय तुझ्या मागे पळून पळून. एकतर तू हो म्हण किंवा कायमचं नाही तरी म्हण. राणी म्हणाली, मी जर असं इतर पुरुषांसोबत केलं तर तुम्हाला आवडेल का? रोहित लगेच मला, खबरदार, तसा विचार जरी केलास तर बायको आहेस तू माझी, कोणाशीही मर्यादा सोडून बोलायचं नाही, समजलं? राणी म्हणाली, आत्ता का राग येतोय तुम्हाला? मग मगाशी तुम्ही त्यांच्यासोबत ते सगळं का केलं जे माझ्यासोबत करता? रोहित म्हणाला, काय केलं मी त्यांच्यासोबत? काहीच नाही केलं. राणी म्हणाली, खोटं. तुम्ही जसे मला जवळ घेता, पटकन किस करता, तसं केलं ना मी बाहेर आल्यावर? रोहितला वाटलं राणी आता खूप संशयी आहे आणि मूर्ख आहे, बावळट आहे, अल्लड आहे, असं म्हणून तो तिला म्हणाला, हे ना सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. आता जेव्हा तुझं पोट भरेल संशय घेऊन, तेव्हा तू स्वतः घरी ये. वैताग वैताग आलाय मला, असं म्हणून रोहित गाडी सुरू करून निघून गेला. आणि राणीला सुद्धा वाईट वाटलं होतं. राग आला होता, स्वतःचाही राग येत होता. ती सुद्धा घरी गेली आणि मेघनाने केलेले चाळे नखरे, तिचं बोलणं वारंवार आठवायचं. आणि संध्याकाळी तिला मेघनाचा फोन आला आणि आणखीन राणीला भडकवण्यासाठी ती म्हणाली, राणी, अगं, ही मोठ्या घरातली मंडळी अशीच असतात. तुझ्यासारख्या अल्लड मुलीला रोहितसारखा चतुर मुलगा कधीही फसवू शकतो. तो पक्का राजकारणी आहे आणि हे खरं आहे, आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहोत. राणी संशय घेत म्हणाली, कधीपासून? आणि आमच्या लग्नाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? मेघना म्हणाली, हो, अगं, मनोजनं सांगितलं हे सगळं मला. राणी म्हणाली, काय? मनोजनं तुम्हाला हे सगळं सांगितलं? आणि मेघना म्हणाली, हो, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आणि रोहितच्या नात्यात मला काहीही भविष्य दिसत नाही. बेस्ट वे, तू ना त्याला घटस्फोट दे आणि मनोजसोबत तू लग्न कर हवं तर, तो तुझ्या टाईपचा आहे. असं म्हणून मेघनानं फोन ठेवला आणि राणीनं मनोजला रागारागात फोन लावला आणि म्हणाली, तू मेघना मॅडमला आमच्या लग्नाबद्दल सांगितलंस का? मनोज म्हणाला, अगं हो, मी बोललो, पण त्याच मला म्हणाल्या आधी की रोहित सरांनी त्यांना सांगितलंय, मी नाही सांगितलं. राणी पुन्हा धक्का बसून म्हणाली, काय? सरांनी सांगितलं? पण त्यांना तर आमच्या लग्नाबद्दल कोणालाही सांगायचं नव्हतं आणि त्यांनीच सांगितलं. नक्की यांचं चाललंय काय? माझ्याशी किती खोटं बोलतात, असं म्हणून राणी चिडली. मनोजवर सुद्धा चिडली आणि फोन ठेवून दिला. आणि पुन्हा रोहितनं तिला फोन केला आणि राणीनं आता त्याला अजिबात भाव दिला नाही आणि त्याचा फोनही घेतला नाही. मग पुन्हा तिला त्या प्रोफेसरचा फोन आला आणि ते म्हणाले, राणी, तू तयार आहेस ना? अभ्यास करतेस ना त्या विषयाचा? राणी म्हणाली, हो सर. आणि मी कधी निघायचं आहे? ते म्हणाले, उद्याच निघावं लागेल तुला, संध्याकाळची ट्रेन आहे, तुला तिकीट पाठवतो आणि मी आहेच मग तिथे, तुझी सोय केली आहे हॉटेलमध्ये राहण्याची. राणी म्हणाली, ओके. मग दुसऱ्या दिवशी राहुल रोहितला म्हणाला, काय झालं? तू राणीला बोललास की नाही? आणि रात्री तुम्हा दोघात काय बोलणं झालं? नातं पुढं सरकलं का? रोहित म्हणाला, नाही ना दादा, नेहमी मीच कसा प्रयत्न करू. तसं तिनं माझ्यापासून दूर जाऊ नये इतपत मी प्रयत्न करतोय, पण तिला असं वाटायला नको की मी तिला जबरदस्ती ओरबाडतोय. ती लहान आहे, मला तिला भीती घालायची नाही, तिनं स्वतःहून जवळ यावं असं वाटतं.
राहुल म्हणाला, आज थोडा तुला जास्तीचा सल्ला देतो. तिची सगळ्यात जास्त चिडचिड यामुळेच होत असेल की तुम्ही अजून एकत्र आला नाही. मुलींची सायकॉलॉजी जरा समजून घे. बहुतेक जेव्हा तुमचं मिलन होईल तेव्हाच ती तुझ्यावर इतकी चिडणार नाही. मग योग्य तो निर्णय घे, लवकर एक व्हा. आणि रोहित म्हणाला, हो दादा, तेही एक कारण असू शकतं. मग दुसऱ्या दिवशी रोहित कॉलेजला आला, पण राणी नाही आली कॉलेजला. तो काल तिच्यावर चिडला होता, तिनं फोन घेतला नाही त्याचा, म्हणून मग आजही कॉलेजनंतर तो राणीकडेच गेला तिच्या घरी. आणि राणीची पुस्तकांची आदळआपट सुरूच होती. मेघनाचा चेहरा बघितला, आठवला की तिला तिचे नखरे आठवायचे, तिचं हसू आठवायचं आणि तिला त्रास वाढत जायचा. आता रोहित आतमध्ये आला आणि तिचे हात पकडायला लागला. राणी म्हणाली, सोडा, असं म्हणून इकडे तिकडे हात आपटायला लागली. आणि रोहित म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, तू तुझा राग व्यक्त कर, पण मारू नकोस ना. हवं तर तू मला मार, पण स्वतःच्या हाताला लागेल ना, जखम होईल आणि मला ते चालणार नाही, म्हणून मी हात पकडतोय. राणी म्हणाली, कशाला आलात? माझी काळजी करण्याची गरज नाही. काल काय काय मला म्हणालात, विसरलात का? रोहित म्हणाला, विसर ना आता ते सगळं. राणी म्हणाली, तुम्ही विसरू शकता, मी नाही विसरू शकत. तुम्ही मला डबल क्रॉस करत आहात सर. रोहित म्हणाला, हे बघ, तुझा गैरसमज आहे तो. राणी म्हणाली, मी तुमच्या टाईपची नाही, मी तुम्हाला शोभत नाही. आता मला कळतं आहे की तुम्ही माझ्याकडून घटस्फोट का मागत होता. मला मेघना मॅडमनी सगळं सांगितलं, पण सर इतकी नाटकं करायची काय गरज होती? सरळ सरळ म्हणायचं, माझ्या आयुष्यातून निघून जा, मी हसत हसत निघून गेले असते. रोहित म्हणाला, बावळट आहेस तू, काहीही गैरसमज करून घेते. अशी लहान आहेस, अल्लड आहेस म्हणून तुझी काळजी वाटते. आणि राग तर नाकाच्या शेंड्यावर चढून बसलेला असतो. आता गप्प बसायचं, असं म्हणून त्याने तिला दम दिला आणि राणी फुगून बसली. आणि रोहित तिला म्हणाला, माझ्यासाठी कॉपी कर. आणि मोबाईल काढून बसला. आणि तो स्टेटस बघत असताना नेमकं मेघनाचं स्टेटस समोर आलं. आणि ते बघताना राणी तिथं पोहोचली आणि म्हणाली, बघा बघा, तिचं स्टेटस बघा. रोहित मला बघितलं तर चूक काय झाली? मी काय केलं आहे म्हणून मी घाबरू? समोर आलं म्हणून बघितलं. तू किती संशय घेतेस गं? राणी, आपला संसार अजून घंटा सुरू नाही, पण या शंका आणि कुशंकांनी माझं डोकं उठलं. राणी म्हणाली, कारण तुम्ही शंकेला जागा ठेवली. खरं खरं सांगा, काल स्टाफ रूममध्ये तुम्ही काय केलं त्यांच्यासोबत? रोहित मला, काहीच नाही केलं, हवं तर CCTV चेक कर. राणी म्हणाली, तुम्ही पिन काढून ठेवली असेल तर? आणि रोहितने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, धन्य आहेस तू, कसल्या कसल्या शंका काढतीस गं राणी. राणी म्हणाली, तुम्हीच भाग पाडले मला शंका घ्यायला. मग राणी उठून किचनमध्ये गेली आणि तो म्हणाला, काय करतेस? ती म्हणाली, खिचडी करते. तो म्हणाला, मग मी मदत करू का? ती मुद्दाम म्हणाली, हो करा, तांदूळ काढा. आणि रोहित डोकं खाजवत म्हणाला, खिचडी करतेस ना, मग तांदूळ कशाला? त्यासाठी तर साबुदाणा हवा ना. राणी म्हणाली, उपवासाची खिचडी नाही करत, भाताची खिचडी करते. आणि तुम्हाला काही येत नाही ना, तर तुम्ही बाहेर व्हा. आणि तो तिला म्हणाला, तुला असं वाटत नाही का तू खूपच ताणून धरतेस? राणी म्हणाली, हो धरते मी ताणून. आणि तुम्ही आणि तुमच्या घरचे दरवेळी मला कसे वागवता, ते काही कमी आहे का? त्यांना मी जास्त दोष देणार नाही, सगळ्यात जास्त दोष तुमचा आहे. आणि इथून पुढे तुम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही, मला नाही आवडणार. रोहित म्हणाला, राणी, अगं बोलावं लागतं कामासाठी. राणी म्हणाली, मग इतर दुसरे आहेत की, त्यांच्याशी बोला, नाहीतर त्यांना काढून टाका, मेघनाला काढून टाका. तो हसला आणि तिची कंबर पकडून जवळ ओढली पाठीमागूनच आणि स्वतःच्या छातीला चिटकवली तिची पाठ. आणि म्हणाला, राणी, अगं मग मुलांचं नुकसान होईल, कारण तो सब्जेक्ट शिकवण्यासाठी सध्या आपल्याकडे दुसरा कोणताच प्रोफेसर नाही. आणि राणी गप्प बसली, त्याच्या पोटात कोपर मारत म्हणाली, मग सोडा मला. तशी रोहितनं पण तिला मिठीतच उचलून घेतली आणि म्हणाला, आता सोडू का? आणि ती घाबरून म्हणाली, नको सर, तुम्ही शपथ विसरलात का? आणि त्यानं पुन्हा नाईलाजानं तिला सोडली आईच्या गावात, असं चिडून म्हणाला आणि निघून गेला. आणि राणी हसायला लागली आणि म्हणाली, म्हणे बायकोवर प्रेम आहे आणि आईची शपथही मोडवत नाही. आणि तो पुन्हा आला, त्याची चावी राहिली होती, त्यानं ते ऐकलं आणि म्हणाला, आहेच माझं बायकोवर प्रेम आणि म्हणूनच येतोय तुझ्याकडे सारखा सारखा. आता तू माझ्यासोबत येतेस की मी इथे राहायला येऊ? तुला एकटं राहायला आवडतं का गं? राणी म्हणाली, हो, मला आवडतं एकटं राहायला, खूप सुख वाटतं एकटेपणात आणि मला कंटाळा आला आहे तुमचा. आणि रोहित म्हणाला, बरं, जेव्हा एकटं राहून आणि सुख भोगून पोट भरेल ना, तेव्हा सांग, हां, मी तुला घ्यायला येतो. आणि तुला इतका बेबस आणि लाचार बनवीन ना की तू स्वतः होऊन माझ्याकडे येशील, असं म्हणून गेला.
आणि मग संध्याकाळी टिंगू त्याच्या बायकोसोबत हॉटेलमध्ये गेला होता. आणि त्याच वेळी त्याच्या पाठीमागून एक आवाज आला. आवाज त्याच्या अजिबात ओळखीचा नव्हता, पण ती चर्चा होती रोहित, राणी आणि सूर्यवंशी घराण्याविषयी आणि कसा आपण रोहितला इंगा दाखवला. महिला आयोगाचा प्लॅन त्या राणीनं हाणून पाडला असला तरी रोहितविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो. जानकी सूर्यवंशीची थोडी का होईना नाचक्की झाली, जी आजपर्यंत कुणीच केली नव्हती ती आपण केली, असं म्हणून संग्राम आणि त्याचा पिय हसत होते. आणि राणीच्या त्या वक्तव्याचा योग्य प्रकारे काटछाट करून विपर्यास केला याबद्दल संग्राम त्या पियेला पार्टी देत होता. आणि तो आता राणीच्या भावाला गाडीने उडवला कसा हेही बोलत होता. आणि रोहित सूर्यवंशीचं नाव आता धुळीस मिळणार म्हणजे मिळणार असं म्हणून हसत होते. आणि टिंगूनं सावधगिरीनं ते सगळं रेकॉर्ड केलं आणि बाहेर येऊन पटकन रोहितला फोन केला आणि म्हणाला, रोहित हे जरा ऐक, राणी वहिनी निर्दोष आहे, जरा हे लक्षात घे. आता रोहितने सगळं ऐकलं. त्याच्यासोबत राहुलसुद्धा होता आणि त्यानंही ते ऐकलं आणि दोघांनाही वाटलं की आपला संशय खराच होता. रोहित आता पटकन गाडी काढून निघाला आणि त्या हॉटेलमध्ये गेला आणि पियेच्या कंबरड्यातच लाथ घातली आणि म्हणाला, सूर्यवंशींचं नाव मिटवणार का तू? जोपर्यंत तो सूर्य आहे तोपर्यंत सूर्यवंशी असणार, एवढं लक्षात ठेव. आणि तुझ्यासारखे काजवे फक्त रात्रीचे चमकतात आणि दिवसा गायब होतात. और नाम में क्या रखा है साले, काम में दम होना चाहिए. कामाने माणूस मोठा असतो असं म्हणून त्यानं संग्रामला सुद्धा पुन्हा फटकवला आणि त्या पियेला त्याची गचांडी पकडून म्हणाला, तू केलंस का हे सगळं? राणीसमोर तूच होतास आणि मला माहीत आहे चांगलंच की तिच्या भावाचा ॲक्सिडेंटसुद्धा तूच केला. सिल्वर कलरची गाडी तुझीच आहे हो ना? अरे जीव गेला ना तर 2 कावळ्यालाही पुरणार नाही असली बॉडी आहे तुझी आणि माझ्यासमोर छाती काढतोस का? माझ्याशी पंगा घेतोस? आता तुला असा नंगा करतो की कधीच कोणाच्या वाटेला जाणार नाही असं म्हणून रोहितनं त्या दोघांनाही तुडवलं. आणि उद्या सकाळ व्हायच्या आत तुम्हा दोघांच्याही फोटोवर चंदनाचे हार लावलेले असतील असं म्हणाला. आता टिंगूनच त्याला अडवलं आणि म्हणाला, रोहित आपण पोलिसांना कळवूया. इतक्या तिथं पोलिसही आले. रोहितनं पोलीस पाठवले होते आणि त्या दोघांनाही ते रेकॉर्डिंग ऐकून पोलिसांनी अटकच केली. जानकीला सुद्धा आता रोहितनं ते सत्य कळवलं आणि जानकीने रोहितला फोन केला आणि म्हणाली, रोहित जा आता राणीला घेऊन ये, आता एक क्षणसुद्धा तिला तिथं ठेवू नकोस. आणि रोहित खुश होऊन राणीला आणायला गेला आणि घरी जाऊन त्यानं उत्साहात विचारलं की आई राणी कुठे आहे? आणि राणीची आई म्हणाली, तुम्हाला नाही माहीत? रोहित म्हणाला, नाही. राणीची आई म्हणाली, आहो ती तर मला म्हणाली की तुमच्यासोबत निघाली आहे. रोहित चकित होऊन म्हणाला, नाही आई असं काहीच नव्हतं, आम्ही कुठेच जाणार नव्हतो, पण ती कुठे गेली हे तर तिनं सांगितलं की नाही? राणीची आई म्हणाली, नाही हो, तुमच्यासोबत आहे म्हटल्यावर मी तरी कशाला काळजी करू, मी लगेच होकार दिला आणि जा म्हटलं, अगदी डोळे झाकून. आणि अरे देवा ही पोरगी आता कुठे गेली म्हणून राणीच्या आईला टेन्शन आलं. राणी खूप भन्नाट होती आणि रोहितने आता राणीला खूप फोन लावले. आत्महत्या वगैरे करायला गेली की काय ही असाही त्याला डाऊट आला, पण नाही, राणी अशी पळपुटी नाही त्याला माहीत होतं. आता खूप सगळे मेसेज, खूप सगळे फोन केले, राणी फोन उचलेना, मेसेजला रिप्लाय देईना आणि सगळं बघायची पण गुपचूप बसायची. आणि मग सगळ्यात शेवटी तिनं त्याचा एक फोन घेतलाच आणि वसकूनच म्हणाली, काय आहे? तसा तिचा आवाज ऐकला आणि रोहितच्या जीवात जीव आला आणि म्हणाला, राणी तू कुठे आहेस? राणी म्हणाली, तुम्हाला काय करायचं? रोहित म्हणाला, राणी मी तुझ्या घरी आहे आणि तू असं सांगितलंस का की तू माझ्यासोबत निघाली आहेस? राणी म्हणाली, हो बोलले खोटे, त्याशिवाय आईने मला पाठवलं नसतं, लग्नाचा तेवढा तरी फायदा झाला आहे मला. रोहित खूप टेन्शन येऊन म्हणाला, अगदी गोड गोड बोलत म्हणाला, राणी अगं पण आहेस तरी कुठे ते तरी सांग. राणी म्हणाली, नाही सांगणार. रोहित म्हणाला, ए राणी असं नाही करायचं, तू शहाणी आहेस ना? राणी म्हणाली, नाही मी अल्लड आहे, मूर्ख आहे, बावळट आहे, बिंडोक आहे. आणि रोहित म्हणाला, माझं चुकलं माझं, तू यापैकी काहीच नाही, तू समजदार आहेस, तू हुशार आहेस, तू खूप डोकेबाजही आहेस. आता सांग ना गं कुठे आहेस, मी आत्ता येतो. राणी म्हणाली, नाही म्हटलं ना, मी नाही सांगणार, माझ्या आईला फक्त सांगा मी ठीक आहे, सुखरूप आहे. आणि राणीनं फोन ठेवून दिला आणि दुसऱ्या मिनिटाला राणीचा फोन स्विच ऑफ. आणि अरे देवा, यावर भन्नाट राणीला काय करावं? तिनं तर आता या रोहित कुमारच्या सुद्धा तोंडचं पाणी पळवलं होतं.
रात्रभर रोहित तिच्या काळजीनं झोपला नाही. सारखा फोन ट्राय करायचा, पण तिचा फोन स्विच ऑफ असायचा आणि राणी मात्र ट्रेनमध्ये बसून अभ्यास करायची आणि तिला डिस्टर्ब नको होतं म्हणून फोन स्विच ऑफ केला. आणि आता सकाळ झाली. रोहित कॉलेजमध्ये आला आणि प्राचार्य म्हणाले की रोहित सर, UGCच्या टीममधून असं हे रिसर्च जनरल आहे आणि त्यावर आपल्या कॉलेजकडून राणी गेली आहे दिल्लीसाठी आणि त्यांनी आपल्याला हे मेल करून कळवलं आहे सर, आपल्या कॉलेजची स्टुडंट आहे म्हणून. रोहित म्हणाला, काय बघू? त्यानं ते सगळं बघितलं. त्या मेलवर आणखीन इन्क्वायरी केली, फोन केला, हे सगळं फेक आहे की ओरिजिनल ते बघितलं, नाही तर राणीला कोणीतरी फसवायचं. आणि मग ते प्रोफेसर म्हणाले, रोहित सर सॉरी, काही टेक्निकल अडचणींमुळे मेल करायला उशीर झाला, पण आता त्या आधीच राणी निघाली आहे आणि तुमच्या कॉलेजची स्टुडंट आहे. ती खूप हुशार आहे आणि नक्कीच ती तिथेसुद्धा तुमच्या कॉलेजचं नाव रोशन करेल आणि आपल्या देशाची ती एक हुशार कन्या आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि रोहित डोक्यावर हात मारून घेत म्हणाला, करेल, अजिबात डाऊट नाही की ती नाव रोशन करेल. आणि भारत देशाची कन्या आहे ना ती, धाडशी, पण आई बनण्याचा प्रयत्न करू नको गं बाई, म्हणजे मिळवली, असं तो म्हणाला. आणि आता काय, रोहितनं सुद्धा गाडी काढली, घरी सांगितलं की मी दिल्लीसाठी निघालो आहे कारण राणी तिकडे गेली आहे. आणि त्यानं एमर्जन्सी विमानाचं तिकीटं काढली आणि दिल्लीसाठी निघाला. तिच्याही आधी जाऊन पोहोचणार होता, तिची वाट बघत बसणार होता. आणि आता जेव्हा राणी आणि रोहितची खास भेट अचानक दिल्लीमध्ये होईल, तेव्हा उडणार आहे आणखीन धमाल. आणि होईल का दिल्लीमध्ये रोहित आणि राणीची दिलजमाई, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. एपिसोड कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि बाय.